नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आपल्या विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण पाहू शकतो नुकताच सूर्य आता वर येतो आहे आणि पक्ष्यांची किलबिलाट सुरू आहे. मी आहे आंजर्ले खाडी पुलावर, आपण पाहू शकतो. आणि आता आपण चाललो आहे डेरवनला, दवाखान्यात जातो आहे बाबांसोबत, तर डॉक्टरकडे जाऊन येतो आहे. तर चला पाहूया आपण. आता दापोली मार्गे आपण जातो आहे, दापोली खेड मार्गे पुढे जाणार आहोत. तर चला पाहूया. आपण पाहू शकतो एकदम रस्ता खाली खाली आहे, एकदम पहाटेची वेळ आहे, थंडगार हवा सुटले आणि थंडी पण खूप आहे. आम्ही सुद्धा एकदम स्वेटर वगैरे घालून हेल्मेट वगैरे आणलं आहे सोबत. तर चला निघूया आपण आता. तर मंडळी, आता आपण भोसते घाटात आहोत. माझ्या मागे पाहू शकता, एकदम आपण आता हायवेवरच आहोत. तर आपण खेड पार करून आता चाललो आहे चिपळूणच्या दिशेने. खूप वेळ झाला प्रवास करून, थोडा वेळ जरा थांबलो आहे, थंडी पण खूप लागली, गारटलो आहे अगदी. आता कोवळा ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. फक्त मागून मोठमोठ्या गाड्यांची रहदारी सुरू आहे. थोड्याच वेळात आता आपण पुढे प्रवासाला निघूया. तर म्हणजे आता आपण आलो आहे परशुराम घाटामध्ये आणि परशुराम घाटामधून आपण प्रवास करतोय. बघतोय आपण हे डोंगर कोकरून हायवे बनवलेला आहे. तर मंडळी, आता आपण सावर्डेमध्ये येऊन पोचलेलो आहोत. आणि इथे आपण समोर बघतोय सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, संस्थापक
गोविंदराव निकम. तर सह्याद्री शिक्षण संस्था आहे इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला. तर मंडळी आता आपण फायनली डेरवनला वालावरकर हॉस्पिटल जवळ येऊन पोचलेलो आहोत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया, पाहूया दवाखाना. हा आहे प्रवेशद्वार. आता आपण आतमध्ये जातोय, पाहूया आतमध्ये जाऊन. आपण आतमध्ये प्रवेश करतोय. इकडे बघतोय आता इथे चौकशी केंद्र आहे आणि आता आपण प्रथम आधी पेपर काढून घेऊया. आपण प्रथमच आलो आहे डेरवनच्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये आणि आपण पाहू शकतो तिकडे बाबा केस पेपर काढत आहेत. इकडे लाईन लावले केस पेपर काढण्यासाठी आणि मी ते बसलो आहे बाकड्यावर. थंडीतून एकदम गारठून गेलो आहे. आता जरा स्वेटरची चैन ओपन केले कारण आता जरा म्हणजे ऊन आलं आहे तर गरमी व्हायला थोडीशी सुरुवात झाली. आपण पाहू शकतो अतिशय मोठं असं हॉस्पिटल म्हणजे दवाखाना आहे हा आणि सुंदर असे बागसुद्धा आहे मधल्या पॅसेजमध्ये आपण पाहतोय. डॉक्टरांनी आता आपल्याला सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट करायला सांगितलं आहे आणि आपण बघतोय अगदी हॉस्पिटलचा परिसर, अशी बिल्डिंगसुद्धा इमारत बघतोय आपण दवाखान्याची. अतिशय भक्कम आणि अतिशय मोठी आहे. आता आपण जेवायसाठी आलो आहे उपहारगृहामध्ये हॉस्पिटल. आता मी लाईनमध्ये उभा आहे. आपण कुपन घेतलेलं आहे बाबा आपण. तर हे आपण पाहू शकतो हे जे आपण कुपन घेतलं 2 ताट घेतले होता आणि आता आपण जेवणार आहोत. तर म्हणजे पाहू शकतो आपण 80 रुपये ताट. आता आपण जेवण घेतलेलं आहे. तर या आता जेवायला. तर म्हणजे आता आपण जेवणाचे ताट घेऊन आलेलो आहोत आणि आता कुपन खूप लागलेले. तर आता ते आपण जेवण तुम्हीसुद्धा या जेवायला. तर आपल्याकडे आता हे ताट आपण पाहू शकतो. म्हणजे आता मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आहे आणि आता रिपोर्टची वाट बघतो आहे. रिपोर्ट मिळाले की डॉक्टरना दाखवू आणि त्यानंतरला घरी जायला निघू. संध्याकाळी घरी जायलासुद्धा उशीरच होणार आहे. तर बघूया आता रिपोर्ट किती वेळाने आपल्याला भेटणार आहेत आपल्या हातात. त्यानंतर त्याच्यावर अवलंबून आहे. डॉक्टरांना दाखवून त्यानंतर आपण घरी निघू. तर चला पाहूया पुढे काय होतं आहे. इथे समोर आपल्याला पाहायला भेटते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवनचरित्र इथे रेखाटलेलं दिसतंय. अगदी मित्रांनो खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या हातात रिपोर्ट भेटले. त्यानंतर आता आपण डॉक्टरला दाखवले. आता औषध गोळ्या घेऊया आणि घरी जायला निघूया. चला आता मेडिकलमध्ये चाललो आहे आम्ही. समोरच मेडिकल आहे, मेडिकलच्या दिशेने जातो आहे. ते आता आपण घरी निघालो आहे आणि आता मी आहे चिपळूणमध्ये, चिपळूणच्या मार्केटला आहे. तर आलो आहे जरा बघूया चिपळूणचं मार्केट काय म्हणतं आहे. आता आपण चिपळूणमध्ये आलो आहे आणि बघा एअरगन घ्यायला आलो आहे. 3 चॉईसेस आपल्यासमोर. तर काका आपल्याला सांगतात प्राईज वगैरे. आपल्याकडे माकडं खूप येतात तर त्यांना पळवून लावण्यासाठी वगैरे दगड मारून पळत नाहीत सध्या. तर त्यांना भीती दाखवण्यासाठी आता आपण एअरगन घेतो आहे. पाहूया बघूया आता चॉईस करतो. जी पसंत पडेल जी पटेल भाव वगैरे रेंज काय बघतो आणि त्यानुसार आपण घेऊया आणि घेतल्यानंतर बघूच आपण. आता आपण आलो आहे दुकानाच्या बॅक साईडला आणि काका आता आपल्याला ट्रायल करून दाखवत आहेत म्हणजे कशी यूज करायची. तर पाहूया. हात मारल्यानंतर लोड झाली बरोबर. सपोर्ट मेन लोड झाल्यानंतर इथून बाहेर काढायची. बाहेर काढल्यानंतर चेहरा लावायचा. चेहरा लावल्यानंतर लोड लावायची. थोडी नॉर्मल प्रेस करायची. 1 2 असे पुढं. फांदी तुटली. आवाज पण चांगला आहे. तर बघा मित्रांनो फांदी तुटून पडली खाली पडली आहे. परत आणखी दाखवतो. ते लोड झाले. इकडे बघा लोड झाल्यानंतर परत येईल बरोबर पुन्हा एकदा बोलवलं बरं. आता बघा छरा लावतो. बरं खाली ठेवलंय.
छरा आता बघा सेफ आहे तो पुढे टाकला बरोबर लॉक आहे, लॉक सिस्टीम. हां आता मी बंदूक गालाला कुठे लावतो ते बघा हे मेन सपोर्ट. हां आणि बघतोय मित्रांनो एकदम नेम काढलेला आहे आपला. इथे होता छरा तर तो इथे साईडला खड्ड्यामध्ये गेलाय. तो आपण खूप साऱ्या इथे दुकानामध्ये एअरगन्स आपल्या पाहायला भेटत आहेत. आपल्या सॅम्पल दाखवल्यापैकी आपण आता ही चॉईस केले. आपण फायनल केलेली एअरगन पॅक केलेली आहे, एकदम पॅक केले कवर वगैरे लावून. यामध्ये छरे आहेत. तर आता आपण घरी नेऊन अनबॉक्स करू आणि बघू. चला मित्रांनो आता आपण चिपळूणमधून एअरगन तर घेतलीच आहे. आता आपण निघालो घरी जायला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणार आहोत आपल्या विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलवर. तर तोपर्यंत बाय बाय, टाटा.